गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाना सन्नाय मग्गना ओय, उव ओगो वियकमसो, विसम तु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपण सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि आमचं प्रकरण सुरू आहे सम्यक्त्व मार्गणेचं. सम्यक्त्व मार्गणेमध्ये आम्ही शाईक सम्यक्त्वाचा चार्ट बघतो आहे. तो चार्ट आमचा पाहून झालेला आहे. आणि क्षायिक सम्यक्त्व हे कोण प्राप्त करून घेऊ शकतं, म्हणजे दर्शन मोहनीय कर्माची क्षय कोण करू शकतो. आणि केवळ दर्शन मोहनीयच या ठिकाणी अभिप्रेत नाही, तर दर्शन मोहनीयासोबत निरंतर सोबत असणारी जी प्रकृती आहे अनंतानुबंधी, हिचा देखील त्या जीवाला क्षय करावा लागतो. प्रथमतः तर क्षपण करताना अनंतानुबंधीची सर्वप्रथम विसंयोजना करतो. म्हणजे सर्वप्रथम तर म्हणजे विसंयोजना करण्यासाठी देखील त्याला कर्ण परिणाम करावे लागतात. 3 करणपूर्वक अनंतानुबंधीची तो प्रथमतः विसंयोजना करतो. पण त्याला विसंयोजनाच म्हटली जाते. जोपर्यंत मिथ्यात्व कर्म बदलत नाही तोपर्यंत त्या अनंतानुबंधीचा क्षय झाला असं म्हटल्या जात नाही. त्याला विसंयोजना हेच नाव दिलं जातं. आणि जेव्हा परत अंतर्मुहूर्त विश्राम करून तो परत 3 करण करतो, कारण क्षपणा करण्यासाठी परत त्याला 3 करण करावे लागतात. आणि विश्राम करतो म्हणजे काय, तर विश्राम करतो याचा अर्थ परत तेवढी विशुद्धी ती एकत्रित करतो. कारण 3 करण करत असताना विसंयोजना करत असताना त्याच्या परिणामांमध्ये अंतर्मुहूर्तापर्यंत विशुद्धता राहिली, विसंयोजना झाली. मग परत त्याला आपल्या परिणामांना परत उज्ज्वल बनवावं लागतं आणि परत 3 करण तो करतो. अधःकरण, पूर्वकरण आणि अनिवृत्तीकरण. आणि हे करत असताना मग ती प्रक्रिया पूर्ण करून तो मिथ्यात्व कर्माला पूर्णतः बदलवून सम्यक मिथ्यात्व रूप करतो. आणि सम्यक मिथ्यात्वाला सम्यक प्रकृती रूप करतो. आणि सम्यक प्रकृतीला देखील अत्यंत क्षीण करत करत तो त्या सम्यक प्रकृतीला उदयात आणून शेवटच्या याच्यामध्ये नष्ट करतो. आणि जोपर्यंत ही मिथ्यात्व बदलत नाही तोपर्यंत त्या अनंतानुबंधीला क्षय ही संज्ञा दिली जात नाही. एकदा मिथ्यात्व बदललं की मग आता मिथ्यात्व परत सत्तेत येण्याची कुठलीही संभाव्यता जीवनातली संपलेली आहे. अशा तऱ्हेने दर्शन मोहनीयाची तो क्षपणा करतो. आणि हे कार्य किंवा भावांची विशुद्धता ही विशिष्ट वेळेलाच त्या जीवाची होते. तो जीव चतुर्थ काळातला पाहिजे आणि त्याच्या सानिध्यामध्ये केवली, श्रुत केवली किंवा तीर्थंकरांसारख्या महान व्यक्ती जे ऊर्जेनी भरपूर आहे त्यांच्या समवेत जेव्हा तो आहे तेव्हा त्यांच्याच सानिध्यामध्ये हा अशा प्रकारे दर्शन मोहनची क्षपणा करू शकतो. हे आपण काल बघितलं आणि मध्ये ठेवलं आपण की तो जीव जर समजा त्याला दर्शन मोहनीयाच्या क्षपणा करण्यासाठी तीर्थंकरांचं पादमूल नाही मिळालं तर काय होईल. तर ती व्यक्ती जर तीर्थंकर होणार असेल तर स्वतःच्याच पादमुलासोबत क्षायिक सम्यक्त्व आपलं प्रगट करतं. क्षायक्षमिक सम्यक्त्वातून तो जीव क्षायिक सम्यक्त्वी बनू शकतो. कारण नियम हा आहे की तीर्थंकरांना गुरु नसतात, ते गुणाजवळ शिकत नाही किंवा कुणालाही ते नमन करत नाही.
अशा परिस्थितीत ते दुसऱ्या केवलींच्या सानिध्यात राहून क्षपणा करतील हे त्या ठिकाणी योग्य नाही, आणि म्हणून ते अशा प्रकारे स्वतःच्या सानिध्यात दर्शन मोहनियाची क्षपणा करतात. हा प्रकार आपण काल बघितला. आता पुढचं की असंयत गुणस्थान से अप्रमत्त गुणस्थान वाला हो. म्हणजे क्षपणा करण्यासाठी तो 4, 5, 6, 7 या गुणस्थानापैकी कोणत्याही गुणस्थानात असला तर तो त्या ठिकाणी क्षपणा करू शकतो. फक्त कंडिशन ही की पहिल्यांदा चारित्र मोहनीय जाईल आणि नंतर परत 3 करणपूर्वक दर्शन मोहनीयाची क्षपणा तो करेल. आणि जर त्या अशा जीवाला श्रेणी आरोहण करायची असेल, 7च्या पुढे जायचं असेल, तर परत तिसऱ्यांदा त्याला करण परिणाम करून मग कुठे तो श्रेणी आरोहण करतो. पहिल्यांदा विसंयोजना करण्यासाठी, दुसऱ्यांदा क्षायिक सम्यक्त्व प्राप्त करण्यासाठी, आणि क्षायिक सम्यक्त्व प्राप्त केल्यानंतर परत तो 6व्या 7व्या गुणस्थानात राहून तो परत 3 करण करून मग कुठे उपशम किंवा क्षपक श्रेणी तो आरोहण करू शकतो. तर आपल्याला क्षपक श्रेणी क्षपक क्षायिक जी उपायायचं आहे, क्षायिक सम्यक्त्वी, त्यामुळे 4 ते 7 पर्यंत अशा प्रकारे तो कुठेही क्षायिक सम्यक्त्वाला प्राप्त करून घेऊ शकतो. नंतरची विशेषता सांगितली की तो वेदक सम्यक दृष्टी पाहिजे. कारण याचं काय असावं, तो क्षायोपक्षमिक सम्यक दृष्टीच का असावा प्रश्न पडेल की मिथ्यात्व गुणस्थानात आहे, पहिल्या गुणस्थानात आहे, आणि तो तिथे मिथ्यात्वाचा क्षय का करू नाही शकत, त्याला क्षायोपक्षमिक सम्यक्त्व प्रथम प्राप्त का करावं लागतं? कारण मिथ्यात्व म्हणजे त्याचा क्षय मिथ्यात्व रूपाने होणार नाही, त्याला कन्वर्ट करावं लागेल सम्यक मिथ्यात्व किंवा सम्यक प्रकृतीने. म्हणजे डायरेक्ट होत नाही मिथ्यात्वाचा क्षय. बरोबर आहे. म्हणजे मिथ्यात्व कर्म हे असं आहे की तो जोपर्यंत उदयात आहे तोपर्यंत नवीन बंध सुरूच राहणार आहे. आणि कितीही आम्ही पाणी काढून टाकलं आणि नवीन येण्याचा सोर्स जर बंद झाला नाही तर पाणी हे पूर्णतः निघू शकत नाही. म्हणून पहिल्यांदा जी अबंध प्रकृती आहे, मिथ्यात्व ही बंध प्रकृती आहे, म्हणून मिथ्यात्व स्वतःच्या उदयात स्वतःला बांधतच राहणार आहे. ही साखळी, ही शृंखला तुटू शकत नाही, आणि म्हणून त्याला मिथ्यात्व अशा प्रकृतीत बदलवावं लागेल की जिचा उदय तर आहे पण बंध होत नाही. म्हणून तो मिथ्यात्वाला पूर्णतः सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती रूपाने परिवर्तित करतो. म्हणून त्याला वेदक सम्यक्त्व असणं गरजेचं आहे. कारण इथे सम्यक प्रकृतीचा उदय तर आहे पण दर्शन मोहनीयाचा आता बंध त्याला होत नाही. तशाही कोणत्याही गोष्टीचा क्षय करायचा असेल, नाश करायचा असेल, तर जे येण्याचं द्वार आहे ते बंद करावं लागेल आणि असलेलं काढून टाकावं लागेल. जर सुरू आहे वरूनही, पाण्यात टाकीचा वर नळ वरूनही सुरू आहे आणि खालीही सुरू आहे, तर टाकं रिकामं होऊ शकत नाही. पहिल्यांदा वरचा येणारा नळ बंद करावा लागेल आणि खालचा सुरू करावा लागेल. त्याप्रमाणे मिथ्यात्वाचा जो सोर्स आहे, आश्रवाचं जे द्वार आहे ते प्रथमतः बंद करावं लागेल. म्हणजे मिथ्यात्व कर्माचा बंध रुकावा लागेल आणि नंतर सम्यक प्रकृती रूपाने उदयात येऊन ते कर्म संपूर्णतः निघून जाईल. आणि म्हणून वेदक सम्यक दृष्टी तो पाहिजे की जिथे कर्माचा उदय तर आहे पण बंध मात्र नाही. आणि प्रत्येक ठिकाणी क्षयाची हीच प्रक्रिया लावलेली आहे. कोणकोणत्या ठिकाणी क्षयाची ही प्रक्रिया लावलेली आहे? जिथे बंध आहे आणि बंध नंतर रुकला आहे. पहा, 9व्या गुणस्थानापर्यंत मोहनीयाचा बंध आहे, तर 9व्या गुणस्थानात मोहनीयाचा क्षय होत नाही, 10व्यात क्षय होतो. म्हणजे पहिल्यांदा येण्याचं द्वार बंद केलं आणि नंतर क्षय झाला. नंतर 10व्या गुणस्थानात 6 कर्म प्रकृतींचा बंध आहे तोपर्यंत आम्हाला ते कर्माचं सत्व मानावंच लागते. जेव्हा बंध रुकला तेव्हा सत्व संपायला जागा आहे. म्हणून 6 3 प्रकृतीचं, त्याच्यामधल्या 3 प्रकृतीचं सत्व
हे 12व्यात जाऊ शकतं. म्हणजे जिथे बंध रुकला त्याच्यानंतर सत्व संपणार आहे. पहिले बंध रुकावा लागतो आणि मग सत्व संपणार आहे. दोनही ठिकाणी अशीच प्रक्रिया आम्हाला दिसते. नंतर कंडिशन सांगितली की तो जघन्य से तेजोलेशामे वर्तमान हो. जरी क्षायिक सम्यक्त्व साहिलेशा त्या ठिकाणी सांगितलेले आहे, पण ज्या वेळेला हा प्रस्थापक आहे म्हणजे प्राप्त करतो आहे त्या वेळेला मात्र त्याची कृष्ण नीललेशा चालणार नाही. तो कमीत कमी पीतलेशेत तरी असायला पाहिजे. पीतलेशा त्याच्या वरच्या 2 लेशा त्याला चालणार नाही. म्हणून वर्तमानामध्ये तो जघन्यानी तेजोलेशा म्हणजे पीतलेशेमध्ये असायला पाहिजे. नंतर दर्शन मोह की क्षपणा का प्रतिष्ठापक मनुष्य ही होता है. आता दर्शन मोहाचा क्षपणा करण्याचा प्रस्थापक त्याला केव्हा मानले जाईल, कधी त्याला म्हटलं जाईल की हा आता दर्शन मोहनीयाचा प्रस्थापक आहे? कधी म्हटलं जाईल त्याला प्रस्थापक? आत्ता सांगितलं. दर्शन मोहनीयाचा हा क्षपणा करणारा आहे, क्षपणा करणारा आहे प्रस्थापक, त्याला कधी संज्ञा मिळेल? आता जे सांगितलं तेच की मिथ्यात्व कर्म जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत त्याला प्रस्थापक म्हटल्या जात नाही. म्हणून मिथ्यात्व मोहनीय कर्म के सम्यक प्रकृती के अपवर्तित संक्रमित कर देणे पर, जोपर्यंत सम्यक मिथ्यात्व सम्यक प्रकृती रूपामध्ये कन्वर्ट होत नाही, मिथ्यात्व सम्यक मिथ्यात्व आणि नंतर सम्यक प्रकृती रूपाने होत नाही तोपर्यंत तो त्याचा क्षपणा करण्याचा प्रस्थापक म्हटल्या जात नाही. कारण मिथ्यात्वामुळे परत मिथ्यात्व बांधल्या जाऊ शकतं. म्हणून जोपर्यंत सत्तेतलं मिथ्यात्व पूर्ण संपत नाही तोपर्यंत त्याला प्रस्थापक असं म्हटल्या जात नाही. जरी सगळी प्रक्रिया होईल पण तरीही त्याला तेव्हा म्हटल्या जातं की हा आता प्रस्थापक आहे. आणि दर्शन मोहाचा निष्ठापक कोण आहे? निष्ठापणा कुठे होऊ शकते? दर्शन मोहाची निष्ठापणा ज्याला प्रतिष्ठापक आहे तोच निष्ठापक होईल ना. हा, आणि ती कुठे होऊ शकते? कुठे होऊ शकते ती तर आता स्थान? स्थान कोणतं राहील? कोणतंही असू शकते. चारी गतीमध्ये नाही असणार, चारी गतीत असतील ना. हा, चारही गतीत आहे, पण आहे चारी गतीत, पण सगळे स्थान त्याच्यासाठी खुले नाही ना. काही स्थान त्याच्यासाठी आता बंद झालेले आहे, काही स्थान खुले आहे. पहिल्या नरकात पर्यंत समजा पहिल्या नरकात असंच. आणि काही देवांमध्ये, काही देवांमध्ये म्हणजे कल्पवासी देवांमध्ये. हा, म्हणजे भवनत्रिक देवात त्याची होणार नाही है ना. हा, म्हणजे विमानवासीच तो व्हायला पाहिजे. नंतर भोगभूमीमध्ये, हा, भोगभूमीतच तो जायला पाहिजे. आणि मनुष्यही भोगभूमीचाच किंवा तिर्यंश पण भोगभूमीचाच. म्हणून दर्शन मोहाच्या क्षपणेचा निष्ठापक म्हणजे पूर्णता कुठे होऊ शकते? एक तर तो ज्या ठिकाणी त्यांनी क्षपणाला प्रारंभ केलेला आहे त्या स्थानावर त्याची निष्ठापणा पण होऊ शकतं. त्याला काही अडचण आली नाही तर अंतर्मुहूर्तात हे सगळं कार्य होणार आहे. तर अंतर्मुहूर्तात तो त्याच ठिकाणी क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती करून घेऊ शकतो. जसं सैनिक राजा महावीर स्वामीच्या समवशरणात त्यांनी क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती करून घेतली. त्या ठिकाणी त्यांचं मरण झालं नाही, म्हणजे जिथे त्यांनी सुरुवात केलेली होती त्याच ठिकाणी त्यांची क्षायिक सम्यक्त्वाची पूर्णता पण झालेली आहे. पहिलं. दुसरं, आता समजा आता एखाद्याची आयु त्या ठिकाणी संपली तर काय होईल? तर तो होईल जर त्यांनी पहिल्यांदा देवायुचा बंध केला असेल तर तो देव पर्यायी जाईल, पण वैमानिक जातीचेच देव होतील, भवनत्रिकामध्ये तो जाणार नाही. कोण आहे हा? आता कृतकृत्य वेदक आहे. तो कृतकृत्य वेदक हा
भवनवासी देवांमध्ये उत्पन्न होणार नाही, हा जाईल तर वैमानिक देवांमध्येच जाईल. नंतर समजा त्यांनी पहिल्यांदा आयुबंध केलेला आहे मनुष्याचा किंवा तिर्यंच्या गतीचा, तर तिर्यंच्या आयुचा किंवा मनुष्य आयुचा तर त्यांनी पहिले बंध केला असेल आणि दर्शन मोहाची क्षपणा करताना जर कृतकृत्य वेदक या कालावधीत त्याचा मरण आलं तर, कारण आधी तर त्याचं मरण होत नाही हे निश्चित आहे, तेवढा समय त्याच्यासाठी असतोच. सम्यक प्रकृती म्हणजे सगळ्या प्रकृती, दोन्ही प्रकृती सम्यक प्रकृती रूपात परिवर्तित होईपर्यंत त्याचा जवळ वेळ होताच, त्याच्या आधी त्याचं मरण होतच नाही. आता या सम्यक प्रकृती आहे त्याच्या सत्तेत आणि त्या ठिकाणी जर त्याचं मरण झालं तर तो कर्मभूमीज होणार नाही, निश्चितपणे तो भोगभूमीज मनुष्य किंवा भोगभूमीज तिर्यंच्या गतीतला जीव होईल. आणि समजा त्यांनी पहिल्यांदा नरकायूचा बंध केलेला आहे, असा जीव समवशरणातच गेला पाहिजे असं नाही, मागूनही त्याचा मरण झालं तर तो नियमाने त्या ठिकाणी कुठे जाईल, तर तो जीव पहिल्या नरकातच जाईल. भोगभूमीमध्ये तिथेच जायला पाहिजे, त्याचं आयु संपायला पाहिजे असं नाही आहे. तो नंतरही आयु संपल्यानंतर तो त्या ठिकाणी जाऊन काय होईल, तिर्यंच किंवा मनुष्य बनेल. पण सुरुवात करताना मात्र तो इथे मनुष्य पर्यायीतच पाहिजे आहे, मनुष्य पर्यायच त्याच्यासाठी अभिप्रेत आहे. म्हणून चारी गतीमध्ये तो अशा रीतीने उत्पन्न होऊ शकतो, बाकीच्या जागी तो उत्पन्न होणार नाही. पुढचा प्रश्न, ढाई द्वीप के बाहर क्षायिक सम्यक पद की उत्पत्ति क्यों नहीं होती है? जी क्षायिक सम्यक तो उत्पन्न होतं तर आपण सांगितलं की आपण 2.5 द्वीपामध्येच, फक्त कर्मभूमीमध्येच किंवा द्वीप समुद्रामध्ये सांगितलं, 2.5 द्वीप समुद्र में स्थित कर्मभूमिया जीव पाहिजे आणि याच ठिकाणी त्यांची उत्पत्ती, क्षायिक सम्यक्ताची उत्पत्ती संभवनीय आहे. तर प्रश्न असा विचारला की बाकीच्या ठिकाणी अशा प्रकारे क्षायिक सम्यक्ताची प्राप्ती का होऊ शकत नाही बा, देवगतीतल्या देवांना व्हायला काय हरकत आहे, अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात मनात. किंवा 2.5 द्वीपाच्या बाहेर जे काही स्वयंभू रमण समुद्रामध्ये जीव आहे त्यांना क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती का न व्हावी, असाही प्रश्न मनात येऊ शकतो. त्यासाठी उत्तर देतात की 2.5 केवली असणार नाही ना, म्हणजे केवली श्रुत केवली नाहीये. आता तिथे नाही मिळणार, समवशरण म्हणजे विमानवासी देवांना तर मिळू शकते, केवली किंवा श्रुत केवलींचं सानिध्य मिळू शकते त्यांना, मग त्यांनाही का नाही व्हावं? कारण हा मनुष्यच पाहिजे, कर्मभूमीजच पाहिजे. कारण कर्मभूमीमध्येच त्याला ही ती त्या ठिकाणी राहू शकते की हे करायचंय, किंवा हे व्रत संयम कुठे पाळू शकतो, हा याच गतीमध्ये पाळू शकतो. आणि म्हणून तो त्या ठिकाणीच फक्त क्षपणा करू शकतो. म्हणून 2.5 द्वीप में ही दर्शन मोहनीय कर्म के क्षपणा का प्रारंभ करता है, शेष द्वीपों में नहीं. इसका कारण यह है कि शेष द्वीपों में स्थित जीवों के दर्शन मोहनीय कर्म के क्षपण की शक्ति का अभाव होता है. लवण और कालोदक संज्ञा वाले 2 समुद्रों में जीव दर्शन मोहनीय कर्म का क्षपण करते हैं, शेष समुद्रों में नहीं, क्योंकि उनमें दर्शन मोह के क्षपण करने के सहकारी कारणों का अभाव है. जहाँ जिन तीर्थंकर संभव है, इस विशेषण के द्वारा उसका प्रतिषेध कर दिया है. ज्या ठिकाणी तीर्थंकरांचा सानिध्य असू शकतं, राहू शकतात, त्याच ठिकाणी दर्शन मोहाची क्षपणा होऊ शकते. पुढचा प्रश्न आहे, क्या 2.5 द्वीप के बाहर भी क्षायिक सम्यक दृष्टी हो सकते हैं? 2.5 द्वीपाच्या बाहेर क्षायिक सम्यक दृष्टी आहे का बा? तो उत्तर आहे 2.5 द्वीप के बाहर की भोग भूमिया में भी क्षायिक सम्यक दृष्टि तिर्यंच हो सकते हैं, अथवा क्षायिक सम्यक दृष्टि तिर्यंचों का अवस्थान पद की अपेक्षा 2.5 द्वीप से असंख्यात गुणा और तिर्यक लोक का असंख्यात भाग क्षेत्र नहीं बन सकता है.
त्या ठिकाणी सांगितलं की स्वतःच्या स्थानाच्या अपेक्षेने जर विचार केला, स्वतःचं त्यांचं स्थान अडीच द्वीपातलं, तर त्या दृष्टिकोनातून क्षायिक सम्यक दृष्टी क्षेत्र जे त्यांचं सांगितलेलं आहे स्पर्शन, हे स्पर्शन सांगितलंय तिर्यक लोक किंवा असंख्यात 2.5 द्वीप एवढं त्यांचं स्पर्शन सांगितलेलं आहे. आणि हे स्पर्शन फक्त भोगभूमी तिर्यंचांच्या अपेक्षेने बनतं, कर्मभूमी तिर्यंचांच्या अपेक्षेने हे स्पर्शन बनत नाही. म्हणून त्या ठिकाणी त्यांचं स्वस्थान जिथं आहे म्हणजे 2.5 द्वीप हे तिर्यंच गतीतील जीवांचं स्वस्थानाच्या अपेक्षेने स्पर्शन असणार आहे. बाकीच्या ठिकाणी कोणाचं हे स्वस्थान नाही लक्षात आलं. स्वस्थान म्हणजे त्यांचं नेहमीचं राहण्याचं ठिकाण. कोणाचं? तिर्यंचांचं. आणि क्षायिक सम्यक दृष्टी तिर्यंचांचं. क्षायिक सम्यक दृष्टी तिर्यंचांचं स्वतःच्या अपेक्षेने पाहिलं तर कोणतं हे बनेल? तिर्यंच गतीतील जीव कर्मभूमीमध्ये क्षायिक सम्यक दृष्टी आहे का? नाही. ते सगळे आम्हाला दिसणार आहे ते भोगभूमीमध्ये दिसणार आहे. आणि क्षायिक सम्यक दृष्टी तिर्यंचांच्या अपेक्षेने जर आम्ही बघितलं तर त्यांचं स्पर्शन केवळ भोगभूमीमध्ये आहे. कर्मभूमीमध्ये त्यांचं स्पर्शन किंवा अस्तित्व असू शकत नाही. म्हणून क्षायिक सम्यक दृष्टी तिर्यंचों स्वस्थान पद की अपेक्षा स्वतःच्या अपेक्षेने म्हणजे त्या इथे आहे का? तर इथे ते नाहीच आहे. कर्मभूमीतला कोणताही तिर्यंच गतीतील जीव हा क्षायिक सम्यक दृष्टी असत नाही. आता नियम आहे. क्षायिक सम्यक दृष्टी असेल तिर्यंच तर ते कुठे राहतील? भोगभूमी. या ठिकाणी जर राहतील तर ते क्षायक्षमिक सम्यक दृष्टी होऊ शकतात. गर्भज असेल तर प्रथमोपशम सम्यक्त्वाची त्यांना प्राप्ती होऊ शकते. परंतु क्षायिक सम्यक दृष्टी त्यांचं असं बनत नाही. मग त्या कोणत्या अपेक्षेने त्यांचं ते स्पर्शन सांगितलं? तिर्यक लोक तर भोगभूमी जीवांच्या अपेक्षेने त्यांचं स्पर्शन तसं सांगितलेलं आहे. कर्मभूमीच्या अपेक्षेने मध्य लोक ना. तिर्यक लोक म्हणजे मध्य लोक. हो. तर मग त्यांचा भोगभूमींचा जीव एखाद्या वेळेला मारणांतिक समुद्घात झाला किंवा आणखी काही झालं तर त्यांचं राहू शकेल तितकं स्पर्शन. आता पुढचा प्रश्न. क्षायिक सम्यक्त्व में औदारिक मिश्र का योग किस किस अपेक्षा से पाया जाता है? क्षायिक सम्यक्त्वामध्ये औदारिक मिश्र का योग कोणकोणत्या अपेक्षेने कुठे कुठे आहे? समुद्घात एकतर केवली समुद्घाताच्या अपेक्षेने आहे. बरोबर आहे. 13व्या गुणस्थानात आहे. कपाट अवस्थेत औदारिक मिश्र काय योग आहे. 2 समय कपाटाचे. नंतर आणि औदारिक मिश्र मनुष्य गतीत उत्पन्न होताना पण मिश्र काय योग असेल? म्हणजे एखादा नारकी जीव हा जर मनुष्य पर्याय धारण करत असेल तर त्याची औदारिक मिश्र ही अवस्था राहू शकते. किंवा एखादा देवगतीतला जीव क्षायिक सम्यक्ती पाहिजे ना. आहे ना. आता नरकामधून श्रेणिक राजा येणार आहे. श्रेणिक राजा मनुष्य पर्याय धारण करणार आहे. त्याचं क्षायिक आहे. त्याचा क्षायिक आहे. पण आता दुसरा रावण घेतला तर मग रावण घेतला तर नरकातून निघताना त्यांनाही सम्यक्त्व राहू शकतं. जाताना नाही राहत. हो, क्षायक्षमिक असेल. पण इथे आपला प्रश्न क्षायिक सम्यक्त्वाचा सुरू आहे ना. क्षायिक सम्यक्त्वामध्ये औदारिक मिश्र काय योग कशा अपेक्षेने बनतो? तर मग आता तो नरकातून तो मनुष्य होईल तेव्हा मनुष्य झाला तर औदारिक मिश्र अवस्थेत त्याला क्षायिक सम्यक्त्व आहे ना. आता दुसरा आपण रावणाचा किंवा कृष्णाचा जीव घेतला तर क्षायक्षमिक सम्यक्त्वासोबतही औदारिक मिश्र आहे ना. आता देवगतीतला देव पहा. एखादा देवगतीतला देव जर आता एकच भाव घेऊन तोच भाव घेऊन मोक्षाला जाणार आहे
तर तो मनुष्य बनणार आहे कर्मभूमीच मनुष्य बनणार आहे. म्हणजे औदारिक मिश्र काय योग, मिश्र अवस्था त्याची आहे म्हणून तो मिश्र. किंवा तिसरी मनुष्याची अवस्था सांगितली की इथून क्षायिक सम्यक्त्व घेऊन तो जर भोगभूमीच मनुष्य किंवा तिर्यंच होत असेल तर त्यालाही मिश्र अवस्थेत कोणता आहे, क्षायिक सम्यक्त्वाची उपलब्धी आहे. क्षायिक सम्यक्त्वामध्ये औदारिक मिश्र काय योग आहे त्याला. म्हणजे 3 अवस्था मिळाल्या आपल्याला. एक भोगभूमीमध्ये उत्पन्न होताना मनुष्य किंवा तिर्यंचाची, दुसरं नरक किंवा देवगती मधला जीव मनुष्य गतीत उत्पन्न होताना, आणि तिसरं 13व्या गुणस्थानामध्ये कपाट समुद्घात ज्या वेळेला करतो त्यावेळेला 2 समय कपाटाचे, त्यावेळेला त्यांचा मिश्र कायोग राहतो, औदारिक मिश्र कायोग. ठीक आहे, क्लिअर. क्षायिक सम्यक्त्व किस वेद वालों के होता है. क्षायिक सम्यक्त्व कोणत्या वेदवाल्याला होईल. थोडा कन्फ्युजिंग प्रश्न आहे. तिन्ही वेद भाववेदच बघतोय आपण. भाववेदवाल्यांना, तिन्ही वेदवाल्यांना होईल, बरोबर. पण या ठिकाणी थोडं उत्तर कन्फ्युजिंग आहे, त्याच्यामुळे लक्ष घ्या. जिस प्रकार अप्रशस्त वेद के उदय के साथ मनपर्यय ज्ञानादि का होना संभव नहीं है, उसी प्रकार अप्रशस्त वेद के उदय में दर्शन मोह की क्षपणा संभव है या नहीं. इस प्रकार संदेह से जिसका हृदय घुल रहा है उस शिष्य का संदेह दूर करने के लिए सूत्र में मनुष्यस्य व मनुष्यनीये वा यह पद कहा है. म्हणजे मनुष्याला आणि मनुष्यनींना होऊ शकतं असं पद आलं. सूत्र में मनुष्य कहने पर उससे पुरुष वेद और नपुंसक वेद के उदय वाले मनुष्यों का ग्रहण होता है, और मनुष्यनी ऐसा कहने पर उससे स्त्री वेद के उदय वाले मनुष्य जीवों का ग्रहण होता है. हे उत्तर दिलं. म्हणजे मनुष्यनी म्हणत असताना भाववेदानी ती स्त्रीवेदी आहे हे या ठिकाणी लावायचं. आणि दुसरं खाली नोट दिली की क्षायिक सम्यक्त्व तो असंयदादी अप्रमत्तपर्यंत 4 गुणस्थानवर्ती मनुष्यों के तथा असंयत देश संयत और उपचार से महाव्रती मनुष्यनियों के कर्मभूमिज वेदक सम्यक दृष्टि के ही 7 प्रकृतियों का निरवशेष क्षय हो जाने पर होता है. म्हणून या ठिकाणी जरी ते घेतलं मनुष्यनी तरी देखील ही पण भाववेदीच त्या ठिकाणी घ्यायची, कारण भाववेदामध्ये हे संभव आहे. द्रव्यवेदानी पुरुष वेद आहे, भाववेदानी कोणताही वेद असताना क्षायिक सम्यक्त्व होऊ शकतं. क्षायिक सम्यक दृष्टि के किस किस गुणस्थान में मनपर्यय ज्ञान नहीं होता है. क्षायिक सम्यक दृष्टीला कोणकोणत्या गुणस्थानात मनपर्यय ज्ञान होणार नाही. 4थ्या आणि 5व्या, 4थ्या 5व्या 13व्या आणि 14व्या म्हणून 4 याच्यामध्ये त्याला होणार नाही, कारण पुढे केवल ज्ञान झालं आणि पहिल्यांदा 2 या गुणस्थानात मुनिपद नसल्यामुळे मनपर्यय ज्ञान होणार नाही. क्षायिक सम्यक दृष्टि के यथाख्या संयम कहाँ कहाँ पाया जाता है. 11व्या गुणस्थानापर्यंत 11, 12, 13व्या आणि 14व्या. 11व्या गुणस्थान में उपशम श्रेणी की अपेक्षा कहाँ गया है. क्षायिक सम्यक दृष्टि के कृष्ण तथा नीललेशा कौन सी गति में नहीं पाई जाती है. क्षायिक सम्यक दृष्टीला कृष्ण आणि नीललेशा कोणत्या गतीमध्ये असत नाही. देवगतीमध्ये आणि इव्हन नरकामध्ये पहिल्या नरकामध्ये पण नाही आहे. कापोत असेल नरकामध्ये पहिल्या नरकात कापोत आहे. त्याच्यामुळे क्षायिक सम्यक दृष्टि के 3 गतियों में कृष्ण और नीललेशा नहीं पाई जाती, नरक गति, तिर्यंच गति आणि देवगती.
आपण त्या दिवशी प्रकरण पाहिलं की मनुष्य गतीमध्ये मात्र त्याला क्षायिक सम्यक्त्व झाल्यानंतर कदाचित यथा म्हणजे कधी काळी त्याला कृष्ण आणि नील लेशा होऊ शकते, पण या 3 गतीमध्ये मात्र क्षायिक सम्यक्त्वासोबत या कृष्ण आणि नील ह्या लेशा होणार नाही. क्षायिक सम्यक दृष्टी नारकीके कितनी लेशाए होती है? एकच कापोत लेशा असते. कारण क्षायिक सम्यक दृष्टी जीव पहिल्याच नरकाच्या पुढे जातच नाही. क्षायिक सम्यक दृष्टी तिर्यंचों के कितनी लेशाए होती है? 4 असेल. नील आणि कृष्ण नसेल. कृष्ण आणि नील बाकी 4 राहतील. बाकी 4 राहतील आणि त्यातही कापोत लेशा आहे ही अपर्याप्तक अवस्थेत असते. पर्याप्तक अवस्थेत आता त्याला 3च शुभलेशा असतात, कारण हा जीव भोगभूमीमध्येच राहणारा जीव आहे आणि म्हणून अपर्याप्तक अवस्थेत कापोत असू शकते. पर्याप्तक अवस्थेत मात्र पीत, पद्म आणि शुक्ल या 3 शुभलेशाच त्या ठिकाणी असतात. इथे आज आपण थांबूया. स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का, अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है, उसके लिए जिन वाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उवज्झायाणं, नमो लोये सव्वसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.